आहे, माता भगिनीचं प्रमाण जास्त आहे। हा म्हणजे जे काही अन्याय अत्याचार जी किंवा ज्या गोष्टी चालू आहेत त्या संदर्भात जाणीव ठेवून आपण सर्वजण या मोर्चात उतरणार आहोत। तशाच प्रमाणे आपल्याला सुद्धा यावेळेस या मोर्चात सहभागी व्हायचंय। सिडकोच नाही तर आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे, राहुल नगर, भीमवाडी, कवठा, नवीन कवठा, नंतर आपला गोपाळ चौडीचा जो भाग, कंथक नगरचा, शासनानं बीजेपी सरकार हे जातीवादी सरकार असल्यामुळं फक्त कारण त्यांना माहित आहे महाराष्ट्रातील एससी उपवर्गातील सर्वात मोठ्या जाती जर कोणत्या असतील तर मातंग समाज आणि बौद्ध समाज हा सर्वात मोठ्या प्रमाणात जाती आहेत। मग हे एक हिंदूवादी विचारधारेवर चालतो आणि एक आंबेडकरवादी विचारधारेवर चालतं। त्यामुळे ह्या दोन जातीला जर फोडलं तर आपल्याला या महाराष्ट्रावर राज्य करता येईल या उद्देशाने हे लावून दिलेलं मोठं षडयंत्र आहे। आणि हे जे आताचं जे वातावरण आहे हे वातावरण फक्त भांडणं लावून देऊन ते बघण्याचं काम हे सरकार करत आहे। तरी त्या उपवर्गीकरणाच्या बैठकीच्या दिवशी मी नांदेडच्या बैठकीला होतो। त्या बैठकीमध्ये मी 5,000 रुपये जाहीर केले। त्या बैठकीमध्ये मी दिलेले नाहीत आणखी। जर ते पैसे जर आपल्या इकडे कुणाला द्यायचे असतील, काही नियोजन असेल तर मी त्या बैठकीत ते 5,000 रुपये मी इकडे अनुदान देऊन टाकतो। मी इकडे जाहीर केलं होतं मी ते अनुदान। आणि हे जे मी मागे एक पोस्ट टाकली होती फेसबुकवरती किंवा सचिन साठे असतील, अमित गोरखे असतील, अजिंक्य चांदणे असतील, तुम्ही उपवर्गीकरणाचे फायदे सांगा लोकांना आणि उपवर्गीकरण झाल्यानंतर मातंग समाजाचं भविष्य काय हे बी सांगा। आजच्या घडीला आज महाराष्ट्रामध्ये 80% खाजगीकरण झालेलं आहे। खाजगीकरण झाले, आणखी उद्या उपवर्गीकरण हे सरकार लागूही करेल आणि भविष्यामध्ये खाजगीकरण सर्व 100% झाल्यानंतर भविष्य काय नंतर। मग माझं मत आहे की जर उपवर्गीकरण करण्याच्या ऐवजी तुम्ही सर्व एकत्र मिळून लढा, तुम्ही खाजगीकरण बंद करा, यावर लढा उभा राहिला पाहिजे। आणि जे भीमराव आंबेडकर साहेबांनी जे सांगितले किंवा 13% आरक्षण लोकसंख्येचे जर आज विचार केला तर 20% आरक्षण आम्हाला पाहिजे, कोण अडवते ते बघतो, यावर लढा उभा टाकला पाहिजे, एवढंच मी बोलतो। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार अभिवादन करतो। आज या ठिकाणी अबकड वर्गीकरण तमाम महाराष्ट्रामध्ये जो गाजलेला जो विषय आहे, सगळ्यांच्याच विचारामध्ये, तोंडामध्ये, यूट्यूबवरती सगळीकडे हा विषय गाजतो आहे। अबकड उपवर्गीकरण विरोधामध्ये हा आपला या ठिकाणी सिडकोवासियांच्या वतीने आपला या ठिकाणी मोर्चा आहे, चिंतनपर बैठक आहे। आणि ते करत असताना नांदेड दक्षिणमधून हा मोर्चा कशा प्रकारे नांदेडला घेऊन जायचा आहे, 9 तारखेला 9 ऑगस्टला तो मोर्चा होते आहे। मित्रहो, या मोर्चाच्या संदर्भात बोलत असताना प्रसंजितने अतिशय सुंदर विवेचन या ठिकाणी केलेलं आहे। वास्तविक पाहता हा प्रकार जो आहे इथल्या मनोवादी विचारधारेच्या संस्कृतीने आपल्यावर लादलेला हा प्रचार आहे। गुन्ह्या गोविंदानं आपण एकत्रित राहत होतो, नांदत होतो, राहत होतो, परंतु बाबासाहेबांची विचारधारा, बाबासाहेबांनी घडवून आणलेला हा समाज, बाबासाहेबांचं संविधान ह्या लोकांना बोचत आहे। आणि म्हणून मातंग समाजाला जवळ घेऊन ह्या लोकांनी खूप मोठा संघर्ष या दोन समाजामध्ये कशा प्रकारे दरी निर्माण करावी आणि त्यांना उचित असलेलं हेतू त्यांना कसा साध्य करून घ्यावा, या अनुषंगाने या मनोवादी विचारधारेच्या लोकांनीही फार मोठं षडयंत्र निर्माण केलेलं आहे। मित्र, या संदर्भामध्ये आपल्याला लढा देत असताना अबकड निर्माण व्हावं हीच भूमिका मुळात गलत आहे। अबकड निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून हे कुणाच्या डोक्यात हे निर्माण झालं हेच कळणं फार मोठं अडचणीचं ठरत आहे। मित्रहो, आपण SC 59 जाती आपल्या आहेत आणि या 59 जातीमध्ये
आपल्याला 13% आरक्षण आहे. अबकडच्या विरोधामध्ये बोलत असताना अबकडवाले आम्हाला आरक्षण पाहिजेत हे जेव्हा हे सांगत आहेत, पण हे नाही सांगत आम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे आहे. अबकड हे आरक्षण आम्हाला पाहिजे, पण हे आरक्षण आम्हाला कशासाठी पाहिजे याचा खुलासा ते करत नाहीयेत. आम्ही ठीक आहे, आम्ही आंबेडकरवादी आहोत, आम्ही बौद्ध धर्मी आहोत, आम्ही त्यांच्या कोणत्याही प्रगतीला आमचा अडथळा अजिबात नाहीये. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ त्यांनी स्थापन झालं, त्यांना मिळालं. आमच्या कोणत्याही आंबेडकरवादी समाजातल्या लोकांनी कुठल्याच प्रकारचा त्यांना विरोध केलेला नाही. पार्टीच्या ठिकाणी त्यांनी दुसरी आरटी आणली, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा विकास झाला, त्यातही आंबेडकरवादी समाजातल्या कोणत्याही लोकांनी त्यांना विरोध केलेला नाही. प्रश्न असा आहे, अबकड मागणाऱ्या लोकांच्या समोर किंवा त्यांच्याबद्दलचा मुद्दा असा आहे, हे अबकड का मागतायत. वास्तविक पाहता 59 जातींना 13% आरक्षण आहे. मग 13% आरक्षण 59 जातीला असताना 13% आरक्षण हे सर्वांनाच आहे. मग आंबेडकरवादी समाज, बौद्ध समाज हा प्रगतीपथावर गेला. त्या प्रगतीपथावर जात असताना आम्ही त्यांना कोणत्याच प्रकारचा विरोध केलेला नाही. मित्रहो, या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे आणि म्हणून आम्ही 13% आरक्षणामध्ये आहोत. मग 13% आरक्षणामध्ये आमचा समाज खूप मोठ्या प्रगतीपथावर गेलेला आहे. काय मग त्यांच्या प्लेट काय आम्ही त्यांच्या ओढून घेतल्या होत्या? आम्ही त्यांना म्हटलं नाही तुम्ही शिकू नका म्हणून. आम्ही म्हणलं आम्ही प्रगती तुम्ही करू नका असं म्हणलं. असा प्रकार कसल्याही प्रकारचा नसताना देखील उलट सुलट बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्लं, बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्लं असा खोटा प्रचार करून जातीय वाद निर्माण करण्याचं कारस्थान या ठिकाणच्या मनोवादी संस्कृतीच्या विचारधारेचे लोक हे करत आहेत. जाती जातीमध्ये, दोन समाजामध्ये विघ्न संतोष निर्माण करण्याचं एवढं षडयंत्र या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे. त्याला एकमेव कारण असं आहे की या ठिकाणच्या मनोवादी संस्कृतीच्या लोकांनी, बाबासाहेबांच्या विचारधारेचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये जात आहेत आणि एससी वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणाचा एससी वर्ग आहे. त्या मातंगापासून आणि बौद्धापासून, बौद्धाला मातंगापासून आणि मातंगाला बौद्धापासून दूर केल्याच्या नंतर आरक्षणाचाच लढा नाही तर तुम्हाला सांगतो संविधानाचा प्रखर लढा हा कमी होतो आणि खऱ्या अर्थानं हे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं ते षडयंत्र. मानवांना वंदन करून आज आपण उपवर्गीकरण विरोधी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला शांतीचा मार्ग दिलाय आणि शांतीच्या मार्गानेच आपल्याला उपवर्गीकरणाला विरोध करायचा आहे. जेव्हा आपल्या मोर्चाचं नियोजन करण्यात येते, जेव्हा आपला मोर्चा निघतो दक्षिणकडून, आता बऱ्याच मान्यवरांनी बोलले की असा मोर्चा निघणार आहे, तर त्या मोर्चामध्ये आपण आपल्या बांधवांना शिवीगाळ करायची नाही, जोर जोरात घोषणा करायच्या नाहीत, कोणत्याही महापुरुषाच्या विरुद्ध बोलायचं नाही. कारण सगळेच महापुरुषांनी सर्व जनतेसाठी पराकाष्ठा केलेली आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबामुळेच आपल्याला सर्व महापुरुषांची ओळख झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नसते तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कळाले नसते, महात्मा ज्योतिबा फुले कळाले नसते, लवजी वस्ताद कळाले नसते, अण्णाभाऊ साठे कळाले नसते. हे केवळ बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि बाबासाहेबांमुळे आपल्या सर्व महापुरुषांची आपल्याला ओळख झालेली आहे. आणि प्रत्येक महापुरुषांनी आपापल्या परीनं समाजाचं काहीतरी देणं घेणं आहे म्हणून ते कार्य केलेलं आहे. तर आपल्याला कोणाही बद्दल टीका टिप्पणी करायची नाही. तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला शांततेचा मार्ग दिलाय, त्या शांततेनुसारच आपल्याला मोर्चाचं नियोजन करायचं आहे. तर आपला हा नांदेडचा मोर्चा एक नावलौकिक झाला पाहिजे असं ठरूया आणि आम्ही महिलांचं संघटन करू, महिला येऊ. तर तुमचं जाती कशा करणार, मग त्यांना ओबीसी मध्ये जावे लागेल. म्हणजे अनेक प्रसंग आहेत. हे संविधान वाचल्यानंतर बाबासाहेबांनी घटनेमध्ये काय तरतूद केलं हे वाचल्यानंतर समजते. तर हे त्यांना समजत नाही.
की हे एक षडयंत्र आहे की बहुजन समाज शिक्षणापासून वंचित झाला पाहिजे, म्हणून हे सगळं आहे. त्यांना पोतराज आणि मुरळीच होण्याचं त्यांचं पूर्वीचं कारण आहे, तर हे त्यांना समजत नाही. तर बरेच जण रुक्मिणी लोंढे नावाची एक आहे, तिला खूप आली होती, तर आपल्याला जर तिला बोलवायचं असेल तर आपण त्यांना बोलू शकता, कारण खूप छान आहे रुक्मिणीताई लोंढे. त्यांना इथं जर बोलवलं तर खूप चांगलं होईल, कारण हडको शिडको मध्ये लहुजी संघटना खूप मोठी आहे. म्हणून लहुजी संघटनेला थोडस मार्गदर्शन करण्यासाठी रुक्मिणी लोंढेला आणण्याचा प्रयत्न करा आणि आम्ही महिला सगळ्यांना तुम्हाला साथ देऊ. सगळ्या महिला एकदम आपला मोर्चा यशस्वी होईल अशी मी अपेक्षा करते आणि मी सुद्धा सहकार्य करते. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करते. सर्वांना जय भीम, जय संविधान. जय भीम. बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये अबकड आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भामध्ये सध्या रान पेटलेलं आहे. तर या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे काढून किंवा निवेदनं देऊन आपण निषेध दर्शवत आहोत आणि हे उपवर्गीकरण थांबलं पाहिजे म्हणून आपली सगळ्यांची ठाम भूमिका आहे. तर या संदर्भाने मुंबईला आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात आणि भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. त्या मोर्चाला मी स्वतः होतो. पूर्ण पावसामध्ये भिजत 4 तास लोक त्या ठिकाणी थांबलेले होते, कोणीही गेलेलं नाही. म्हणजे विचार करा लोकांना या उपवर्गीकरणाचं किती नुकसान असलं हे आता सगळ्यांनी आपण व्हॉट्सअप फेसबुकवर वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये कमी सांगणार नाही. तर नांदेडमध्ये दोन बैठका घेतल्या, त्याच्यानंतर आपली व्यापक अशी 11 तारखेला मोठी बैठक झाली. मी सर्वांना जवळपास जिल्ह्यामध्ये फोन करून या बैठकीचे निमंत्रण दिले होते आणि 9 तारखेला मोर्चा काढायचा आहे, 11 तारखेला आपलं ठरलेलं आहे. आता 9 ऑगस्टला आपला मोर्चा निघणार आहे. तर सगळ्यांची अशी जबाबदारी आहे की आपण त्या मोर्चाला मोठ्या ताकदीनं आलं पाहिजे. मोर्चामध्ये आता आमच्या ताई म्हणल्यासारखं आपला का कुणा महापुरुषाबद्दल विरोध नाही किंवा कुणाला आपल्याला काही शिव्या द्यायच्या नाही. आपलं भांडण आहे ते आहे आपलं सरकारच्या विरोधात, कुठल्या जातीच्या विरोधात नाही. हे आपण अगोदर सर्वांनी लक्षात घ्यावं. कोणी टिळे लावो, कोणी कपाळाला काही लावो, भस्म लावो किंवा काय म्हणतात ते पोत्र जाऊ, आपल्याला काय करायचं त्यांची इच्छा असते. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात मोर्चासाठी आपण जास्तीत जास्त ताकदीने मोर्चामध्ये सामील व्हावं आणि आपल्यापैकी जर कोणी या मोर्चासाठी संयोजन म्हणून किंवा वॉरियर म्हणून मोर्चा सुरळीत पार पडावा यासाठी काही जबाबदाऱ्या घेण्यासाठी असतील तर ते कृपया कानिंदे सर किंवा आमच्याकडे किंवा रमेश काका आलेले आहेत त्यांच्याकडे जर आपण सांगितलं तर बरं होईल. जेणेकरून आपल्याला मोर्चाचं नियोजन हे व्यवस्थितरित्या आपल्याला करता येईल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम. आज उपवर्गीकरणाच्या विरोधाच्या मोर्चाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या बैठकीतील सर्व बौद्ध उपासक उपासिका, तर मी परभणी हिंगोलीला नोकरीला असताना एक मातंग समाजाचा एक तिथला नगराध्यक्ष झाला होता सिकरे नावाचा. तर मग तो बीएसपीत काम करायचा, बबन शिकरे. तर ते लय झुकून जय भीम सर म्हणायचा. तर मला नेहमी ते माझा फार आदर करायचा. तर मग मी त्यांना म्हणलं तुम्ही कोण आहात म्हणलं तुम्ही बाबा. ते म्हणला साहेब मी बहिष्कृत दलित हो म्हणलं कस काय बहिष्कृत दलित. म्हणला मी आंबेडकरवादी असल्यामुळं माग म्हणतात म्हणला की महाराजा अवलादीचा आहे आणि महाराज म्हणतात म्हणला याचं काय करा हे दोन्ही हाताने दोन्ही कुणे वाजवायला म्हणून. तर म्हणला अशा परिस्थितीमध्ये मी इथं काम करत असतो म्हणला. मी म्हणलं मग तुम्हाला एवढं मातंग म्हणतात का तू त्यांच्या अवलादीचा हस का म्हणून. आबा म्हणला साहेब तुम्हाला बामण परवडला, तुम्हाला मारवाडी परवडला, तुम्हाला मरवाड परवडला, पण मांग परवडला नाही म्हणला. अरे म्हणलं असं काय दुखणं नाही, लय दुखणं आहे म्हणला त्यांचं. तर म्हणून असू द्या, त्यांना आज्ञेने आहेत ते त्या विषयावर काय फक्त त्यांच्या एक व्यथा म्हणून मला थोडंसं त्यांच्याकडे बघितलं की एक सांगावं असं वाटतं. तर मित्र तुम्हाला हे बाकीच्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. आपल्या या मोर्चाच्या अनुषंगाने आपण एक 11 वाजता महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून निघणार आहोत. महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून शिवाजीनगर SP ऑफिस आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आपण तिथं थांबतो आणि जे आपले वरिष्ठ नेते वगैरे आहेत ते बाबासाहेबांना
अभिवादन करून येतात. पी साहेबांना, कलेक्टर साहेबांना व्यवस्थित समजून सांगितलं आमच्या नेते मंडळीने, आपण सर्वांनी, तर हीच परवानगी आपल्याला भेटल. तर तुम्ही तुमच्या त्या अनुषंगानं तुम्ही हेडक्वार्टरला येता का तिकडं याला आपलं महात्मा फुलेंच्या पुतळ्याला येता, त्याचं सांगा. तुमच्या ज्या गाड्या आहेत त्या आम्ही पोलिसांना सांगू, कारण तुम्हाला यशवंत कॉलेजच्या मैदानात आल्या तिकडून तुम्हाला यावंच लागेल. तिथं तुम्ही पब्लिक सोडून मग तुम्ही तुमच्या गाड्या कुठेही लावा. तर आम्ही तशी त्यांना सांगत असतो की आमच्या गाड्या इथपर्यंत आल्या पाहिजे. ते तसं म्हणतात की आम्ही बाहेरच सोडू, तिकडे आसनावर वगैरे, तिथूनही चालून यायला खूप अडचण पडते. तर हा थोडासा असू द्या रूटचा प्रॉब्लेम. आणखी काही तुम्हाला मदत करणारी जी लोक आहेत त्यांची सुद्धा आम्हाला नावं द्या, त्यांना सुद्धा त्यांचा समावेश करू आणि त्यांना सुद्धा जबाबदाऱ्या देऊ. आणि दुसरी एक जबाबदारी की कुठे खेड्यागावचे आहेत, कुणा गावामध्ये सरपंच आहे, कुणी उपसरपंच आहे, तर आपल्या गावागावामध्ये तुम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे की तुम्ही आपल्या गावागावामध्ये बैठका लावायची. बैठका लावून मग एखादं शहराचं ठिकाण असेल किंवा सर्कल असेल, त्या सर्कलवर एक मोठी बैठक लावा. तुमच्या इथं काय झालं काय नाही ते तुम्हाला आपल्या ग्रुपवर टाकू, म्हणजे या बैठकीचं काय चाललंय काय नाही बाकीच्यांनाही कळते. आणि आज जवळजवळ म्हणजे आज 17 तारीख आहे, आज आपल्याजवळ 13 आणि 1 जवळजवळ 8 असे 20 दिवस आपल्या जवळ आहेत. तर याच्यामध्ये मॅक्झिमम आपल्याला लोक कसे आणता येईल, कारण सर्वांचं लक्ष नांदेडकडे लागून आहे. नांदेड बद्दल सर्वांना माहित आहे की नांदेड हे चळवळीचं ठिकाण आहे आणि खरोखरच चळवळीचं ठिकाण आहे. आणि इथून जास्तीत मोठात मोठा मोर्चा निघेल. काल आम्ही आनंदराजेशी बोलताना दादा बोलले, त्यांना बोलले तुमच्याकडून आमच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यांना माहीत सुद्धा आहे. तरी आता तुमच्या सर्व महिलांची तळमळ बघता, सर्व पुरुषांची तळमळ बघता आणि आता तुमच्यासारखे युवा जे आहेत, युवांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या लढ्यामध्ये समाविष्ट झालं पाहिजे. त्या परीने सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता आपण यायला लागलो, रिटायर माणसं यायला लागले, नोकरदार यायला लागले, आपले पोरच येईना झाले, ही फार मोठी थोडीशी शोकांतिका आहे. म्हणून त्यांना या प्रवाहामध्ये किंवा या मोर्चामध्ये एकदा जरी या मोर्चामध्ये ते समाविष्ट झाले तर पुन्हा त्यांना आपल्याला सांगायची गरज पडणार नाही असं मला वाटते. तर आमच्याकडून तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही करू. येण्या जाण्याची फक्त तुम्ही व्यवस्था करा, बाकीच्या व्यवस्था आम्ही करू. जय भीम, जय क्रांती. मला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच महापुरुषांना पहिलं प्रथम मी अभिवादन करतो आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. आपल्याला येणाऱ्या 9 तारखेला उपवर्गीकरण संदर्भात जो मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, या मिटिंगला नांदेडहून आलेले आपले ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश दादा सोनाळे साहेब, तसेच आमचे इंजिनियर कानिंदे साहेब, त्या 59 जाती आहेत आपल्या. पण बौद्ध समाज सगळ्यात जास्त आहे, याच्यानंतर मातंग समाज, मग इतर आहेत. आपल्याला मोर्चा काढते वेळेस सर्वांनी बसून नियोजन करून मोर्चा काढायचा आहे. त्याच्यासाठी सगळ्यांना पदरचे नियोजन लावलं पाहिजे. मोर्चा सक्सेस झाला पाहिजे आणि मोर्चा सक्सेस करण्यासाठी प्रत्येक समिती बनवून आपल्याला जे होते एकदा करून द्यायला, आपल्याकडून जर सगळे नियोजन लावून पैसे उरलेले असेल तर आपण त्याला देऊ. त्या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून आपण हा मोर्चा, कुठंच मराठा झाला नाही एवढा नांदेड जिल्ह्याचा मोर्चा व्हावं, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. उपस्थित आलेले माझे सोबत असणारे चळवळीतील सहकारी समाजातील ज्येष्ठ मोठे थोर आणि त्याचबरोबर आमच्या उपस्थित असलेल्या भगिनी, प्रत्येकाने या ठिकाणी मोर्चाच्या संदर्भामध्ये आपापल्या सूचना मार्गदर्शन सर्वांनी केलं. या ठिकाणी सर्वांना सांगत असताना एवढं सांगतो की हा मोर्चा आपल्याला कोणाच्या विरोधात बोलायचं नाही किंवा आपल्याला कोणा विशिष्ट लोकांना सुद्धा बोलायचं नाही, परंतु हा जो काही मोर्चा आहे आणि या मोर्चाची मागणी जी आहे त्या मागणीच्या विरोधात आम्ही आहोत, ही आपली ठाम भूमिका या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. कारण आम्हाला तुमच्याशी काही घेणं नाही, परंतु तुम्ही जे काही मागणी करत असाल या मागणीला आमचा सार्थ विरोध राहणार आहे. कारण उपवर्गीकरणाचा जो विषय आहे तो विषय तुम्ही मांडत असाल, परंतु उपवर्गीकरण हे
शक्य नाही आणि उपवर्गीकरण झाल्याच्या नंतर कदाचित त्याच्यामध्ये आणखी बऱ्याचशा अडचणी या ठिकाणी पुढे चालून येतील. यासाठी तुम्ही आमचे आजपर्यंत छोटे बंधू म्हणून या ठिकाणी वागलात. या एससी आरक्षणामध्ये असलेल्या 59 जाती, ज्या काही जातीचा समावेश या आरक्षणाच्या याच्यामध्ये आहे, ते सर्वच आमचे लहान बंधू म्हणून आपण या ठिकाणी वावरलो. आणि अचानक जर तुम्हाला या अबकडचा विषय या ठिकाणी येत असेल तर हा चुकीचा आहे. आमचा हा जो मोर्चा आहे, हा मोर्चा ऐतिहासिक असा मोर्चा ठरला पाहिजे. मित्रांनो, संघर्ष हा आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे. आपण जेव्हा बौद्ध म्हणून अगोदरचे महार असाल किंवा कोणती कास्ट असेल, जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला दीक्षा दिली आणि आम्ही या देशामधल्या एका अतिशय स्वाभिमानाने जगणाऱ्या समाज बौद्ध समाजाचे झालो, तेव्हापासून त्याच्या अगोदरपासून आमच्या पूर्वजापासून संघर्षाशिवाय आपल्याला कोणती गोष्ट मिळालेली नाही. आणि उद्याचा सुद्धा मोर्चा जो आहे तो प्रशासनाला सुद्धा वाटलं पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे